हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. असंच आम्ही काय नको करत, संडे येत आणि नवीन गाडी पण घेतली आहे. तर बोललो चला जाऊया जरा काहीतरी नवीन गाडीमध्ये थोडं मॉडिफिकेशन करायला. बघूया जर काय आवडलं तर काहीतरी इन्स्टॉलेशन करणार, नाहीतर नाही. चाललं मी, काका आणि पप्पा नवीन गाडी घेऊन. काकांची एक गाडी घेतली, बघू CST रोड कुर्ला. आता फायनली लिव्हर गार्ड आणि क्रॅश गार्ड घेतले, जे की आपल्याला लावायचं खूप नेसेसरी होतं असं आपल्याप्रमाणे. बघू लावायचं, इन्स्टॉलेशन चालू आहे, इन्स्टॉलेशन लावतो वगैरे. बघू त्याच्या थोडंसं क्लिप्स बघा. फायनली आता ते लावून वगैरे झालं. नाही ब्लॉग चालू केलं आहे ना, म्हणून ते लावून वगैरे झालं. आता ते चाललो आहे आता दुसरीकडे बघा. टाईमचं जरा शॉपअप वगैरे बघायचं म्हणून. हां, पब्लिक अशी बघती ना, पब्लिक बघती ना, हसायला त्याला. पप्पा गाडी घेतात पाठी, मी काकांनी बसलो. थोडं शॉकअपचं. अरे यार त्याला आवाज आहे, जाऊ द्या, त्याला माहिती आहे गरज आहे तर तसं करायला लावणार. साईनचा जरा शॉकअपचा प्रॉब्लेम झाला ना, साईनचं शॉकअप आता चेंज करतोय. कधी पण आले ना तुम्ही लोक तर बार्गेनिंग करा, की इथे लय लुटतात, लय घाण लुटतात. काय HSचं काय ते ना, ते घेऊया ना तिच्याकडे. 150 बोलला तो, त्याच्याकडे जाऊन घेऊन यायला लागल. काल गाडी आता अशी दिसते, गार्ड बीड लावलेला. तर गाईज मी ते लिव्हर गार्डन ते काढून टाकलं. आणि असं जसं बघताय की त्या ना ते एक साईड लूज होते आणि एक साईड खूप जास्त टाईट होती. मग ते काय मला जमलं नाही. आणि मी तर मोस्टली सगळ्यांना सजेस्ट करेल की कोणी लिव्हर गार्ड ते लावू नका, जे असं नॉर्मल असतं ते नका लावू, कारण की ते कधी पण तुटू शकतं आणि त्याच्याने काही जास्त फायदा पण होत नाही. त्याने आपल्या उलट अजून गाडीला डॅमेज होईल. त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्ही ते पूर्ण बाग बस्टरचं ते असतं ना मोठ्यावाला, ते लावा. पूर्ण जो किट भेटतो ते लावा बेस्ट. आणि आता मग इथेच व्लॉग नाही एंड होते, कारण की इथे पुढे आता काका गेलेले कुठेतरी बाहेर. मग त्याला आम्ही सगळे काकांना सोडवायला गेलेलो, तर ते बघा आता तुम्ही एअरपोर्टचं. सो हे गाईज म्हणजे बॅक टू माय चॅनल. आज जसं की काका चालले जर्मनीला, आम्ही आज आलो सोडवायला वगैरे. फुल पॅकिंग वगैरे झाली आहे.
आता इंटरनॅशनलला आहे आम्ही T2ला. तर बघू आता मग असे टाईम झाला, पप्पा आता येतील थोड्या वेळात वगैरे, पप्पा वगैरे. आणि आता काकांची फ्लाईट आहे थोड्या वेळातच. बघू जीव कसं वाटतंय? मस्त. तर हे आम्ही खूप टाईम नंतर आलो, म्हणजे लास्ट टाईम दादा गेलेला कॅलिफोर्नियाला, तेव्हा आम्ही आलेलो. चालत आहे त्याला 5-6 वर्ष झाले. म्हणजे काय बोल दीदी? जोरात बोल. फायनली कॉंग्रॅट्स. थँक्यू. आता जर्मनी नेक्स्ट टाइम अजून कुठेतरी वेगळीकडे. अरे सगळ्यांनी मिळून. हा पक्का सगळे सगळे असे कारण की आपल्यामधलं कोणतरी प्राऊड मुमेंट आहे यार, एक खूप प्राऊड मुमेंट आहे सांगतो. पप्पा आले की भेटतो. हात दिला ना. चला बाय.